गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण BA भाग 2चा मृदा भूगोल हा विषय बघतोय. या पहिल्या टॉपिक मधला मृदा भूगोल व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि महत्व, त्याच्यातील 2-3 मुद्दे आपण यापूर्वी बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये मृदा भूगोलाचा विषय प्रवेश, मृदा भूगोलाची व्याख्या, मृदा भूगोलाचे स्वरूप आणि यात असला आपण मृदा भूगोलाची व्याप्ती अर्थात स्कोप ऑफ सॉइल जिओग्राफी हा मुद्दा बघणार आहोत. मृदा भूगोलाची व्याप्ती अर्थात स्कोप ऑफ जिओग्राफी या मुद्द्यामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. सर्वसाधारणपणे व्याप्ती या शब्दाचा अर्थ मृदा भूगोल हा विषय कुठपर्यंत व्यापून आहे, या विषयाचं अभ्यास क्षेत्र काय आहे, हा विषय कुठपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, त्याचा सध्याचा स्टेटस काय आहे. थोडक्यात या विषयाची पायमुळं कुठपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत, त्या संबंध घटकांचा अभ्यास म्हणजे त्या विषयाची व्याप्ती. विषय कोणताही असो. म्हणून मृदा भूगोलाची व्याप्ती बघत असताना भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील जास्तीत जास्त लोक शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. भारताचा हा प्रमुख व्यवसाय आहे आणि या शेतीला लागणारी जी माती आहे ती माती खूप महत्वाची आहे. या मातीचा अभ्यास, या शेतीचा अभ्यास 12,000 वर्षापूर्वीपासून केला जात आहे आणि तिथून पुढं वेगवेगळे टप्प्यांतर्गत, वेगवेगळ्या संस्थांतर्गत, वेगवेगळ्या देशामध्ये हा अभ्यास साकल्यानं होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग या मृदा भूगोलाचे अभ्यासाचे विषय कोणते आहेत, कोणत्या विषयांचा अधिक अभ्यास या मृदा भूगोलामध्ये होतो. सर्वसाधारणपणे मृदा भूगोलाचं अभ्यास क्षेत्र जे आहे ते मोठं आहे, विस्तारलेलं आहे. त्याची विषय सामग्री मोठी आहे. त्याच्यामध्ये अनेक विषय व्यापलेले आपल्याला पाहायला मिळतात की ज्याला आपण सब्जेक्ट मॅटर म्हणतो. म्हणजे पूर्वी हा विषय मर्यादित स्वरूपाचा होता. अर्थात मृदेचा केवळ या मुद्द्याचा अभ्यास मर्यादित स्वरूपाचा होत होता. मात्र आज मृदा हा घटक घेऊन त्याचा डिटेलमध्ये अभ्यास होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याची व्याप्ती अमर्याद होऊन बसलेली आहे, मी वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. जसं संशोधन वाढेल तसंच त्याच्यामध्ये अभ्यासही वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. वाढती जी लोकसंख्या आहे त्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी या शेतीचं संशोधन मोठ्या पद्धतीने वाढताना आपल्याला दिसत आहे. अनेक देशांमध्ये अनेक तत्ववेत्यांनी याच्यावरती मोठं संशोधन केलेलं आहे की याच्यापूर्वी आपण उल्लेख केला की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये रशियामध्ये व्ही डोकचाव या रशियन तत्ववेत्याने मृदा भूगोलाचे परीक्षण, निरीक्षण आणि संशोधन मोठं केलेलं जगासमोर आलेलं आहे. आणि मग या मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे विषय कोणकोणते आहेत ही सांगण्याचा प्रयत्न अनेक तत्ववेत्यांनी जगामध्ये करण्याचा केलेला आहे. मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये मृदा भूगोलाचे व्याख्या तर आहेतच, त्याचबरोबर मृदा भूगोलाचे स्वरूप असेल किंवा मृदा भूगोलाची व्याप्ती असेल, मृदा भूगोलाचे क्षेत्र असेल, मृदा भूगोलाची निर्मिती असेल किंवा मृदेवरती परिणाम करणारे नैसर्गिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, आर्थिक घटक असतील, मृदा प्रक्रिया म्हणजे काय, मृदेचा विकास कशा पद्धतीने केला जातो किंवा त्या मृदेवरती प्राकृतिक घटकांचा, रासायनिक घटकांचा
आणि मानव निर्मित घटकांचा कसा प्रभाव पडतो आणि त्यानुसार मग मृदा कशी नावारूपाला येते किंवा आकाराला येते. या अनेक घटकांचा डीप मध्ये अभ्यास, सखोल मध्ये अभ्यास होतो. त्याचबरोबर मृदेचे गुणधर्म कोणकोणते आहेत, या गुणधर्माची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, मृदेचा पोत म्हणजे काय, मृदेची संरचना म्हणजे काय, मृदेचा ओलावा म्हणजे काय, मृदेचं तापमान म्हणजे काय, त्याचबरोबर या मृदेचा छेद म्हणजे काय, उभा छेद असेल, आडवा छेद असेल, मृदेचे वेगवेगळे थर असतील, इत्यादी बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास या व्याप्तीमध्ये होतो. मृदा भूगोल या व्याप्तीमध्ये मृदेचं वर्गीकरण, त्यांच्या प्रकारांचे वर्गीकरण, त्या प्रकारांचे वेगवेगळे गुणधर्म, मग त्या प्रकारांच्या मध्ये जांभी मृदा असेल, लाल मृदा असेल, प्रियरी मृदा असेल, पोटझोल मृदा असेल, टुंड्रा प्रदेशाची मृदा असेल, चिरणोझम मृदा असेल, चेस्टनट मृदा असेल, राखाडी मृदा असेल किंवा पिंगट मृदा असेल, त्याचे अनेक प्रकार आहेत. ते प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्याच्यामध्ये घेतली जाणारी पिकं, या संबंध गोष्टींचा अभ्यास या मृदेच्या व्याप्तीमध्ये होतो. त्याचबरोबर मृदेची जी धूप आहे, त्या धुपेची कारणे कोणती आहेत, धुपेचे प्रकार कोणते आहेत, आणि धुपे झाल्यामुळं काही शेतीमध्ये किंवा मृदेमध्ये काही समस्या निर्माण होतात का, या घटकांचा अभ्यास देखील होतो. समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचं संवर्धन कसं करायचं, त्या मृदेचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचं अध्ययन कसं करायचं, मग निरीक्षणात्मक असेल, संशोधनात्मक असेल, वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात आणि ती मृदा व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर जगामध्ये सध्या व्यापक संशोधन सुरू झालेलं आहे, वेगवेगळे अध्ययन सुरू झालेलं आहे, वेगवेगळा अभ्यास सुरू झालेला आहे. आणि या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कृषी महाविद्यालय निर्माण झालेली दिसून येतात, कृषी विद्यापीठ निर्माण झालेली दिसून येतात, तिथेही मोठं संशोधन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर या मृदेच्या शाखांचाही अभ्यास होतो. सर्वसाधारणपणे मृदेच्या मृदा निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक असतील, मृदा प्रकार असतील, मृदेचा रंग असेल, तिचा पोत असेल, त्यातील घटक असतील, मृदेची धूप, उपाय, संवर्धन, वैशिष्ट्ये मग सांगितल्या पद्धतीनं होताना पाहायला मिळते. हा सर्व अभ्यास जो आहे तो जनरल सॉइल किंवा सामान्य मृदा या शाखेमध्ये होतो. दुसरी शाखा आहे ती म्हणजे प्राकृतिक किंवा त्याला आपण प्रादेशिक मृदा म्हणतो, रिजनल सॉइल जिओग्राफी, म्हणजे प्रदेशानुसार त्या मृदेचा अभ्यास करायचा. सर्वसाधारणपणे मृदा निर्मितीसाठी त्याचा मूळ जो खडक आहे त्या खडकापासून ही मृदा बनते. म्हणजे भूपृष्ठ कोणत्या प्रकारचं आहे त्या भूपृष्ठापासून ही मृदा बनत राहते. त्या मृदेवरती हवामानाचाही प्रभाव पडतो, त्या मृदेवरती वनस्पतींचा प्रभाव पडतो, त्या मृदेवरती सेंद्रिय पदार्थांचा देखील मोठा प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर प्रदेशानुसार, उंचीनुसार, समुद्र सपाटीच्या अंतरानुसार ह्या मृदा ह्या भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात. आणि एक प्रदेश म्हणून त्या प्रदेशाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये लक्षात घ्यायची आणि त्या वैशिष्ट्यानुसार मग त्या मृदेचा अभ्यास करायचा. अशा प्रकारचा प्रादेशिक मृदेमध्ये अभ्यास डिटेलमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक, मग ती सामान्य मृदा असो किंवा प्रादेशिक मृदा असो, ह्या दोन्ही प्रकारच्या मृदेमध्ये पिकं कोणती घेतली जातात, त्यांची वैशिष्ट्ये कोणत्या स्वरूपाची आहेत आणि मृदेचा त्या प्रदेशानुसार अभ्यास कसा करायचा याच्याविषयी देखील गाईडलाईन तयार आहे. आणि त्याचा संबंध, सखोल अभ्यास देखील याच्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या मृदा भूगोलाचे मृदाशास्त्राशी संबंध काय आहेत, म्हणजे रिलेशनशिप ऑफ सॉइल जिओग्राफी विथ पेडॉलॉजी, म्हणजे मृदा भूगोलाचे मृदाशास्त्राशी संबंध कशा स्वरूपाचे आहेत, ते घनिष्ठ स्वरूपाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जो पातळ थर आहे त्याला आपण मृदा म्हणतो, त्याला आपण सॉइल म्हणतो. याच्यामध्ये दोन घटक महत्वाचे आहेत, एक पेडॉलॉजी अर्थात मृदाशास्त्र. या मृदाशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होतो, सर्वसाधारणपणे प्राकृतिक भूगोलाची ही शाखा आहे आणि या शाखेमध्ये मृदेच्या सर्व बाजूंचे प्राकृतिक घटकांच्या अनुषंगाने अभ्यास होतो. म्हणजे मग मृदेची निर्मिती, मृदेचे प्रकार, मृदेचे वितरण, मृदेचे नकाशे, मृदा अवनती म्हणजे काय, मृदेची धूप म्हणजे काय,
इत्यादी घटकांचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास या कृषी व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा अभ्यास या मृदाशास्त्रामध्ये होतो. म्हणजे फक्त मृदा हा एक गट घेऊन त्या मृदेचा डिटेलमध्ये अभ्यास होतो, सखोल अभ्यास होतो, सखोल संशोधन होतं, सखोल अध्ययन होतं. दुसरी शाखा आहे, मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे मृदा भूगोल किंवा प्राकृतिक भूगोल. आता ह्या मृदाशास्त्र म्हणजे पेडॉलॉजीचा ह्या प्राकृतिक भूगोलाशी काय संबंध आहे? तर या प्राकृतिक भूगोलामध्ये किंवा मृदा भूगोलामध्ये एक शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास होतो. विशेषतः या शाखेमध्ये भौगोलिक घटकांच्या अनुषंगाने अभ्यास होतो. म्हणजे मृदा तयार होत असताना त्याच्यामध्ये लोक अनेक पिकं घेत असताना प्राकृतिक घटकांचा त्या मृदेवरती काय प्रभाव पडतो, ते भूपृष्ठ कोणतं आहे, तिथं हवामान कशा प्रकारचं आहे, वनस्पती कशा प्रकारच्या आहेत, प्राणी कशा प्रकारचे आहेत, मृदेचे गुणधर्म कोणते आहेत प्रदेशानुसार, मृदा प्रकार, मृदेचे वैशिष्ट्ये, प्रकारानुसार वेगवेगळी पिकं, त्या पिकांचं वितरण, धूप, धुपेची कारणं, त्याच्यानंतर त्या धूप झाल्यामुळे होणारे परिणाम, त्याच्यानंतर काही समस्या निर्माण होतात, त्या समस्यावरती काही उपाय, त्या मृदेचं संवर्धन, इतकेच नव्हे तर त्या मृदेचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये अनेक घटक जे आहेत ते मृदा भूगोलामध्ये होतात. म्हणजे मृदाशास्त्र आणि मृदा भूगोल किंवा प्राकृतिक भूगोल यांचे देखील घनिष्ठ संबंध आहेत. मृदेचा एक घटक आपण घेतला तर त्या मृदेवरती प्रभाव पडणारे नैसर्गिक अनेक जे घटक आहेत हे घटक प्राकृतिक भूगोलामध्ये किंवा मृदा भूगोलामध्ये अभ्यासले जातात. त्यामुळं मृदाशास्त्र आणि मृदा भूगोल यांचा घनिष्ठ संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या दोन शास्त्रांचा जो संबंध आहे तो संबंध एकमेकावरती आधारलेला आपल्याला पाहायला मिळतो, एकमेकाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मृदा भूगोलाला मृदाशास्त्रातून काही तत्वज्ञान मिळतं, संशोधन येतं आणि मृदाशास्त्र त्या मातीचा प्रदेशानुसार अभ्यास करते आणि वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होऊन ती मृदा कशी बनत जाते या प्रकारचा अभ्यास देखील होतो. म्हणजे मृदा भूगोलाच्या या व्याप्तीमध्ये सखोल अगदी छोटे 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 मुद्दे घेऊन त्या मुद्द्यांचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मृदाशास्त्राच्या पायावरच मृदा भूगोलाची उभारणी असलेली पाहायला आपल्याला मिळते आणि म्हणून मृदाशास्त्र आणि मृदा भूगोल यांचे शेतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्व असल्यामुळं ही व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे मृदा भूगोल या अभ्यासामध्ये किंवा व्याप्तीमध्ये मृदेच्या शेतीच्या निर्मितीपासून त्या मृदेवरती त्या शेतीवरती नैसर्गिक घटकांचा कोणता कसा प्रभाव पडतो, मग तो उंचीनुसार असेल, प्रदेशानुसार असेल, समुद्र सपाटीपासूनच्या अंतरानुसार असेल, वेगवेगळ्या कटिबंधानुसार असेल, वेगवेगळ्या हवामानानुसार असेल, कसा प्रभाव पडतो किंवा ती मृदा कशा प्रकारची बनते, कसे रंग प्राप्त होतात, हा संबंध अभ्यास, सखोल अभ्यास या मृदा भूगोलामध्ये होतो. थोडक्यात मृदा भूगोल या विषयामध्ये आपल्याला टॉपिक मध्ये असलेले जे सगळे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे म्हणजे मृदा भूगोलाच्या व्याप्तीच्या अभ्यासाचे विषय असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून मृदाशास्त्र जे आहे ते विपुल आहे, विस्तृत आहे, त्याची विषय सामग्री असेल, त्याचं अभ्यास क्षेत्र असेल मृदा भूगोलाच्या व्याप्तीचे हे प्रचंड मोठं आहे आणि ते थोडं वाढताना दिसत आहे. वेळेनुसार कालावधीनुसार याचं क्षेत्र हे वाढत जाणार आहे. ह्याच्या पुन्हा आणखी भविष्यामध्ये शाखा देखील निर्माण होतील आणि म्हणून मृदा भूगोलाच्या व्याप्तीमध्ये संबंध हे सर्व घटक येताना आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला या शिकवलेल्या मृदा भूगोलाच्या व्याप्तीमध्ये किंवा स्कोप ऑफ सॉइल जिओग्राफी या मुद्द्यावरती काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. काय प्रश्न आहेत? प्रतिभा, कोमल, अक्षय? हा, बाकीच्या मुलांना जरा सांगा आणि जास्त संख्येने पुन्हा वाढवूया. हा, आज थांबूया आपण इथं. हा, गुड डे.